पहिला सामना मित्रांनो आपण पाहिला, ज्या प्रकारे पहिला सामना रंगला. खऱ्या अर्थाने या स्पर्धेतील क्वालिटी, या स्पर्धेतील असणारा दर्जा, खेळाडूंचा दर्जा असेल अथवा दर्जेदार असं आयोजन, याचा एक सुंदर मिलाप आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या इनिंगमध्ये निश्चितच इम्प्रेस केलं ते संगनायक स्वतः पाटकर यांनी. अवधूत पाटकर असतील, तुकाराम असतील, यांची बॅटिंग आपण पाहिली. त्याचबरोबर गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायचं झालं तर निश्चितच पुष्करने पुश केलं होतं संघाला. परंतु सेकंड इनिंगमध्ये ज्या प्रकारे वादळ आपल्याला पाहायला मिळालं, निमिष नावाचं, ज्या वादळाचा तडाखा जो प्राप्त झाला, जो बसला, तो खऱ्या अर्थाने TCC संघाला. आणि पहिल्याच सामन्यात एक चांगलं टार्गेट सेट केल्यानंतर देखील आपण पाहिलं की पराभवाचा स्वीकार करावा लागला त्या ठिकाणी ते टीम TCC संघाला. परंतु मित्रांनो, या स्पर्धेचा फॉर्मॅट काय सांगतो? तुमच्याकडे 3 संधी आहेत. 3 संधींपैकी 2 सामन्यांमध्ये जर तुम्ही विजय प्राप्त केला, चांगला रन रेट राखत असताना, तर निश्चितच तुम्हाला सेमीफायनलपर्यंत पोहोचण्याची ज्या संधी आहेत, जे दरवाजे आहेत, ते ओपन राहणार आहेत. त्यामुळे नक्कीच निराश होऊन जायचं नाही आहे. कमबॅक करण्याची संधी आहे. आणि लक्षात घ्या मित्रांनो, क्रिकेटमध्ये कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन सेटबॅक हे नेहमीच म्हटलं गेलं आहे. त्यामुळे तुम्हाला कमबॅक करावा लागेल, पुनरागमन करावं लागेल. पुनरागमन हे दिमाखात करायचं आहे मित्रांनो. आपण अनेक कमबॅक पाहिले सध्याच्या घडीला. क्रिकेटचाच उल्लेख करायचा झाला तर मित्रांनो, आपण पाहतो निकोलस पुरनने कमबॅक केलं, हार्दिक पांड्याने कमबॅक केलं, KL राहुलने देखील कमबॅक केलं मित्रांनो. अगदी तुम्हा सर्वांचा चहिता खेळाडू, लाडका खेळाडू विराट कोहलीने देखील कमबॅक करत असताना सेंचुरी लगावल्या. त्यामुळे निश्चितच कमबॅक हे करायचं आहे. ते कशा प्रकारे करायचं आहे, पहिल्या सामन्यात काय चुका झाल्यात, कुठे कमी पडलो, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. चांगला गृहपाठ करावा लागेल. आपला होमवर्क पूर्ण करून पुढच्या मॅचमध्ये यावं लागेल. एक्स्ट्रा प्लेअर दोन्ही संघांचे सर अजूनही आलेले नाही आहेत. मी शेवटची वॉर्निंग देतोय, जर आपल्या संघाचा एक्स्ट्रा खेळाडू आला नाही पहिला चेंडू डिलिव्हर होण्यापूर्वी, तर मात्र तुमच्यावरती पेनल्टीची कारवाई केली जाईल. दोन्ही संघ मराठा वॉरियर्स आणि त्याचसोबतच आर्यन 11 वारंवार आपल्याला सूचना दिली जाते. एक चांगली संधी, चांगला मंच आपल्यासाठीच तयार केलाय, परंतु नियम देखील आपल्यालाच पाळावे लागतील. अजूनही आपला प्लेअर पोहोचलेला नाहीये. जर पहिला चेंडू पडला, तुमचा खेळाडू नसेल, तर पेनल्टी दिली जाईल. कॉम बॉक्समध्ये असणं अनिवार्य आहे. कॉम बॉक्समध्ये असणं अनिवार्य आहे, लक्षात घ्या. आपल्यासाठी ऑनलाईन थेट प्रक्षेपण या संपूर्ण स्पर्धेचं होत आहे. त्या ठिकाणी ऑनलाईन स्कोरिंग होते, त्याचबरोबर मॅन्युअल स्कोरिंग, सगळ्या प्रकारची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. परंतु आपलं सहकार्य महत्वाचं आहे. दोन्ही संघांचे आले, मराठाचा आलाय दोन्ही. सर, सामन्याला आपण सुरुवात करू शकतो. या ठिकाणी दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचलेत. शुभश्च शीघ्रम या सामन्याला मित्रांनो आपण करतोय सुरुवात. सामना क्रमांक 2, गोरा प्रीमियर लीग 20-25 सीझन 1, मॅच नंबर 2 between the Maratha Warriors against Aryan 11. मंगेश आणि सौरभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज असणार आहे. अच्छा, पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकला गेलेला चेंडू गुडलँड स्पॉटवर पिच केल्यानंतर हलकासा वळण घेताना आपण पाहतोय कटर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, तितक्या क्विकली या चेंडूचा अंदाज घेऊ शकले नाही, लेंथ जज करू शकले नाहीत बॅटर. या ठिकाणी आपण पाहतोय मंगेश द्विधा मनस्थितीमध्ये आपल्याला सापडताना पाहायला मिळाले. ना फ्रंट फूटवरती गेले, ना बॅक फूटवरती. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न असफल. डॉट बॉलने सुरुवात. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. 5 चेंडूवरती फिंगर रोल केले जात आहेत. अनेक प्रकारचे व्हेरिएशन आपण पाहिले मागील मॅचमध्ये देखील, यावेळी देखील आपण त्याच प्रकारच्या गोलंदाजांकडून त्याच प्रकारचे व्हेरिएशन पाहणार आहोत. परंतु तुम्हाला तुमच्या व्हेरिएशन्सवरती नियंत्रण असणं महत्त्वाचं असेल. ते नियंत्रण खूप चांगल्या प्रकारे इथे पाहायला मिळतंय. ते गोलंदाज सोहमच्या माध्यमातून दोन्ही चेंडू आपण पाहिले अगदी अचूक टप्प्यावरती हाताळले आणि अचूक टप्प्यावरून त्यांना वळण देण्याचा प्रयत्न, ज्यामध्ये बीट होताना दोन्ही चेंडूवरती मंगेशांना पाहिलंय. सुरुवात चांगली झाली आहे पॉवर प्लेमध्ये गोलंदाज सोहमची. यावेळी मात्र फुलर लेनचा चेंडू होता, क्विकर वन होता, बॅटची आउटर एज देखील घेतली गेली होती, परंतु यष्टीरक्षकाकडून होती चूक. विकेटची संधी होती, विकेट मिळू शकलेली नाहीये.
दबाव प्रचंड असेल फलंदाजांवरती, तिन्ही चेंडू डॉट काढण्यात मात्र यशस्वी ठरलेत ते सोहम. अप्रतिम लाजवाब गोलंदाजीचा नमुना. मित्रांनो लक्षात घ्या, आपण चांगले बॅटर ज्याप्रमाणे मागील मॅचमध्ये देखील आपण पाहिलं, अवधूत असेल, तुकाराम असेल, निमिष असेल, ऋषी असेल, यासारखे चांगले बॅटर पाहायला मिळाले जे तुम्हाला सामना कधी जिंकून देऊ शकतात. परंतु लक्षात घ्या, एखादं चांगलं गोलंदाजी युनिट जर तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला संपूर्ण स्पर्धा जिंकून देत असतं. यावेळी चेंडू हवेत आहे, सर्कल क्लिअर केला जात आहे, लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला खेळून काढला गेलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडूला कलेक्ट केलं गेलंय. त्यानंतर चेंडूची फेक केली जाईल, त्यावर 2 धावा या अर्जित होतील आणि या 2 धावांच्या माध्यमातून इथे धावसंख्येचं खातं उघडलं जात आहे. ते टीम आर्यन 11 या संघाच्या माध्यमातून 2 धावा धावफलकावरती. हा फटका तितकासा मिडल करू शकले नव्हते, परंतु धावा कोणत्याही फलंदाजाच्या बॅटमधून जेव्हा पहिली धाव येते ना, निश्चितच मित्रांनो तो फलंदाज तिकडे चुकाचा निश्वास हा सोडताना पाहायला मिळतो. लोअर फुलचा चेंडू यावी मात्र स्वीप केला चेंडूला, गॅप मध्ये चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. या चेंडूवरती मिळतील धावा 4-4-4. येतोय जीपीएल चौकार. निश्चितच मित्रांनो बॅकफुटला गेले, चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न निश्वास आणि त्यानंतर मात्र या लोअर फुलचा चेंडूला सोडताना पाहायला मिळतो. लोअर फुलचा चेंडू यावी मात्र स्वीप केला चेंडूला, गॅप मध्ये चेंडू खूप कमी फलंदाजांकडे पाहायला मिळतं. मात्र यावी मंगेशने ते साध्य केलं आणि केवळ साध्य केल्याने तर 4 धावा देखील आपल्या संघाच्या धावफलकामध्ये ऍड केलेल्या पाहायला मिळतात. या 4 धावांचे धावफलक 6 विदाउट एनी लॉस. अप्रतिम दर्जेदार क्लीन पोल्ड फर्निचर केलाय डिस्ट्रॉइड. यू मे सायवल डेफिनेटली हिट हे सांगून देणारा चेंडू अगदी लेझर गाइडेड यॉर्कर आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो. मध्ये ऍड केलेला पाहायला मिळतो. या 4 धावांचे धावफलक 6 कॅमेरा बघ आपल्याला पाहायला मिळतो. अप्रतिम दर्जेदार चेंडू बाबा. कुठली संधी नव्हती मित्रांनो. पेस मध्ये बीट केला, लेंथ मध्ये बीट केला, कम्प्लिटली लेग स्टिक इथे मात्र डिस्क्लॉस होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि निश्चितच पहिल्या विकेटचं प्रदान ब्रेक थ्रू मिळवून दिलं आपल्या संघासाठी सोहमने पहिल्याच षटकात. 6 या धावसंख्येवरती पहिला गडी झालाय कारत. पहिला धक्का इथे मात्र फलंदाज आपण पाहतोय मंगेशच्या माध्यमातून होतोय बाद. आर्यन 11 संघाला लागतोय पहिला धक्का. वॉट अ स्टार्ट. सोहमने इम्प्रेस केलं, पहिल्या 3 चेंडूंवरती सोहमने इम्प्रेस केलं, उत्तर दिलं आपल्या चौकारावरती. आर्यन 11 आपल्याला विनंती आहे की आपला एक्स्ट्रा प्लेयर पाठवा, एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आहे, अतिरिक्त खेळाडू पाहिजे. संघ मालक मॅनेजर चालणार नाहीये, नियम तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. लवकरात लवकर आपला एक्स्ट्रा प्लेयर पाठवा, एक्स्ट्रा खेळाडू पाठवा, लक्षात घ्या. अदरवाईज तुमच्यावरती पेनल्टीची कारवाई केली जाईल याची नोंद घ्या. आयोजन समितीकडून आपल्याला पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे, हा इशारा आहे, लक्षात घ्या. खेळाडू महत्वाचा आहे. एक्स्ट्रा हा नेहमी खेळाडू असतो, ओनर किंवा मॅनेजर नसतात. धन्यवाद. आम्ही मनपूर्वक आभारी असणार आहोत सन्माननीय माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी साहेबांचं, ज्यांचं मार्गदर्शन या संपूर्ण स्पर्धेला बहुमूल्य असं आपल्याला पाहायला मिळतं. ज्यांची संकल्पना जी आज सत्यात उतरताना पाहायला मिळते. या गोराई परिसरातील सर्व खेळाडूंना नामी संधी ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाली. अर्थातच दिवस रात्र स्वरूपातील एक क्रिकेट खेळण्याचं, अर्थातच डे क्रिकेट अनेक स्पर्धा आपण पाहिल्यात. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे दिवस रात्र स्वरूपातील डे नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील मित्रांनो आपण वळणार आहोत, ज्या ठिकाणी आपल्या फ्लड लाईट्स चालू होतील. अंडर लाईट्स हे क्रिकेट पाहण्याची एक नामी संधी, खेळण्याची आणि अनुभवण्याची एक नामी संधी. खमंग मेजवानी संबंध गोराईकरांना आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये 2 रजनीमध्ये जरूर प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि निश्चितच साक्षीदार ठरताना आपण पाहणार आहोत हे छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रीडांगण. थोडी घाई करा, चला मराठा वॉरियर 30 मिनिटांचा अवधी आहे, पण तू प्रयत्न करा की लवकरात लवकर आपल्याला इनिंग कंप्लीट करता येईल. षटक क्रमांक पहिलं झालाय समाप्त. पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहिलं धावसंख्या धावफलकावरती 6, 1 गडी बाद टीम आर्यन 11. पहिला चेंडू स्टेप आउट घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु लाईन खूप चांगल्या प्रकारे हलकासा चेंडूला आपण पाहतोय आतमध्ये आणण्याचा प्रयत्न विशिष्ट अँगलने अराउंड द विकेटचा मारा इथे केला जातोय लेफ्ट हँडर बॅटरसाठी. आणि निश्चितच एक चांगली रणनीती, रूम कुठलाही द्यायचा नाहीये आणि तोच प्रयत्न अँगलने आतमध्ये आणण्याचा प्रयत्न त्यात सक्सेसफुल झाले. डॉट बॉलने या षटकाची केली सुरुवात. सौरवला आपण पाहतोय यावेळी लॉफ्ट केल्या चेंडूला इनर सर्कलच्या वरून कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक पोहोचतील, चेंडूची फेक करतील, त्यावर 2 धावा पूर्ण. तिसरा धावेचा प्रयत्न केला होता, परंतु योग्य क्षणी इथे मात्र नाकारली ती धाव.
नॉन स्ट्रायकिंग एंडने सुधीर यांनी. पार्टनरशिप महत्वाची असते मित्रांनो. आपण पहिल्या सामन्यात पाहिलं पार्टनरशिप पाहायला मिळाली ती पहिल्या विकेटसाठी अर्थातच जय आणि पाटकर यांच्यामध्ये अफलातून पार्टनरशिप चांगली स्टार्ट. त्यानंतर मात्र एक मोठा धावसंख्येचा रतीब. निविशने देखील त्याच पद्धतीचं कार्य केलं. या मॅचमध्ये कमबॅक करण्याची आवश्यकता आर्यन 11ला आहे. पहिलं किफायतशीर षटक राहिलं ते सोहम यांचं, परंतु या ठिकाणाहून देखील कमबॅक केलं जाऊ शकतं. सौरभवरती सर्वांच्या नजरा जरूर आहेत. अगदी नावाला साजेशी अशी कामगिरी होईल का सौरभच्या माध्यमातून हे पाहावं लागेल. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो आहे. अँगलने चेंडूला आत आणण्याऐवजी यावेळी काय केलंय, चेंडूवरती फिंगर रोल केलाय, चेंडूला बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय. अप्रतिम, दर्जेदार. पहा कधी आतमध्ये कधी बाहेर, अगदी आपल्या बोटांच्या इशाऱ्यावरती चेंडूला वळवत असताना या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय. शुभम, अप्रतिम, दर्जेदार. प्रथमतः सोहम असेल आता शुभम असेल, हे दोन्ही गोलंदाज इथे इम्प्रेस करताना आणि जकडून ठेवलंय यावेळी टीम आर्यन 11 संघाच्या फलंदाजांना. GPL मित्रांनो आपण पाहतोय. आकुटापाचा चेंडू, परंतु यावेळी दमदार पुल येतो या चेंडूवरती. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. हा षटकार पहा जिथे एक चूक घडली त्या चुकीला संघाच्या फलंदाजांना नाही. GPL मित्रांनो आपण पाहतोय. सौरभ या 6 धावांचे धावफलक जाऊन पोहोचतो यावेळी चेंडू, परंतु यावेळी दमदार पुल येतो या चेंडू. स्वयंसेवकांना विनंती आहे की आपण जो चेंडू जातोय, जे आमचे बॉल बॉयज आहेत, विनंती आपल्याला की जो चेंडू जातोय त्याकडे लक्ष ठेवा. मित्रांनो आजचा आपला शेड्यूल खूप मोठा आहे, लक्षात घ्या. त्यानुसार आपल्याला खेळ करायचा आहे. आयोजन समितीने आपल्याला 30 मिनिटांचा जरूर अवधी दिली आहे, परंतु 30 मिनिटांच्या आतमध्ये पूर्ण करा इनिंग. अप्रतिम, दर्जेदार. हा त्याहूनही सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. हा शॉट मेड केलाय. या चेंडूवरती मिळतील धावा 4. येतो एक अप्रतिम GPL चौकार. अवधी दिली पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर जो कॉन्फिडन्स प्राप्त झाला ना, तो कॉन्फिडन्स सेकंड डिलिव्हरी वरती आपल्याला पाहायला मिळाला. त्या फटक्यावरती ज्या प्रकारे चेंडू खाली गेले आणि तो फटका क्रिएट केला गेला, पहिला तर स्वीप केला, चेंडूला गॅप मध्ये धाडून देत असताना फाईनल रिजन मध्ये 4 धावांसहित सौरभच्या बॅटमधून येतोय चौकार. यावी समोरच्या दिशेने व्हाट अ ब्युटिफुल स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पाहायला मिळतोय हा फटका. या चेंडूवरती किती धावा मिळतील जरूर आपण पाहणार आहोत, परंतु या फटक्याने मात्र मनं जिंकली आहेत. सौरभच्या माध्यमातून धावा जरूर अर्जित केल्या जात आहेत. 3 धावा अर्जित केल्या गेल्यात आणि या 3 धावांच्या माध्यमातून मित्रांनो धावफलक जाऊन पोहोचलाय तो आता 21 या धावसंख्येवरती. 21 रन्स ऑन द स्कोर कार्ड. व्हाट अ स्टार्ट, व्हाट अ नॉक, व्हाट अ कमबॅक बाय द सौरभ अँड आर्यन 11. सुरेख पा कमबॅक कसा हवा. कमबॅक याला म्हणतात. त्याच्या प्रकारे एक चूक झाली, ती चूक पकडली, तदनंतर मात्र निश्चितच गोलंदाजाला कमबॅक करू दिलं नाहीये. सौरभच्या माध्यमातून सुरेख ब्युटिफुल बॅटिंग काय असतं ते पाहायला मिळालं. 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. विनंती असेल सर्व खेळाडूंना की आपण बाउंड्री लाईनच्या पाठीमागे जा, बाउंड्री लाईन वरती बसू नका. क्षेत्ररक्षकाला अथवा पंचांना त्या ठिकाणी निर्णय देताना कुठलाही अडथळा येणार नाही याची मात्र नोंद घ्या. आम्ही वारंवार उल्लेख करतोय, आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा करतोय, ते सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. पॉवर प्ले इथे मात्र होतील समाप्त. यानंतर पाहूया या सामन्यामध्ये काय ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल. मागील सामना पण पाहिला, 3ऱ्या षटकानंतर एक ट्विस्ट पाहायला मिळाला. पुष्करने कम्प्लिटली गेम पलटला होता. आता मात्र सोहम झाला, शुभम झाला. 3ऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय सोहम आपला स्पेल कंटिन्यू करताना एक धक्का जरूर आपल्या पहिल्या षटकात दिलाय. आता मात्र दुसऱ्या धक्क्याची देखील आवश्यकता असणार आहे मराठा वॉरियर्सच्या संघाला. परंतु आर्यन 11 संघाची गाडी आता मात्र रुळावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळते. सेट झालाय सौरभ, चांगले फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय. कॉन्फिडन्सने परिपूर्ण आपण पाहतोय. मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकतो या ठिकाणी सोहमला गोलंदाज व सडपातळ बांधा पाहायला मिळतोय, परंतु उंची खूप चांगल्या प्रकारची, ऍक्शन खूप चांगल्या प्रकारची, ज्या प्रकारे ऍक्शन आहे पेस जनरेट करतो आणि यावी तेवढाच कलात्मक पद्धतीने खेळला गेलेला फटका. वॉट अ फिल्डिंग. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये ज्या प्रकारची फिल्डिंग दाखवली मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या फिल्डिंग साठी. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग पाहायला मिळाली. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्वतःवर आक्रमण झाल्यानंतर तो चेंडू अडवण्या, त्यानंतर पाठीमागे बिहाइंड
वळण आणि आत थ्रो ऍक्युरेट थ्रो पाहायला मिळाला. ऍक्युरेसी पाहतोय आपण विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड त्या मात्र बेल सुडावला गेल्या आणि सोहमने पुन्हा एकदा चांगल्या प्रकारची असलेला अजून एक पैलू इथे उघडलेला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू, चांगला ड्राईव्ह, तेवढ्यावर चांगलं क्षेत्ररक्षण, वड दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो, एका बाजूला आपण पाहतोय निश्चितच आर्यन 11, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय ते मराठा वॉरियर्स. खऱ्या अर्थाने वॉर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मित्रांनो, वॉर का नाही होणार, का नाही घडणार? कारण समोर असणार आहे तो GPLचा आकर्षक करंडक आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 75,000 रुपये. या फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॅटचा फेस खूप लवकर क्लोज होताना आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव इथे पूर्ण जरूर होते. स्ट्राईक इथे रोटेट झाली आहे. सौरभ वरती हलकासा दबाव असणार आहे. 2 पार्टनर गमावलेत आतापर्यंत, 2 गडी गमावलेले आपण पाहतोय आर्यन 11 संघाने. त्यामुळे निश्चितच या ठिकाणी सर्वाधिक महत्त्वाचं असेल ते एक पार्टनरशिप क्रिएट होणं, एक पार्टनरशिप बिल्ड होणं. ज्या पार्टनरशिपच्या माध्यमातून अंतिम क्षणी जर विकेट हातामध्ये असतील तर नक्कीच हल्ले चढवले जाऊ शकतात. आणि एक चांगलं टार्गेट सेट तुम्हाला करावा लागेल. का तर मित्रांनो, शॉर्टर बाउंड्रीज कोणतंही टार्गेट सेफ मानत नाहीत. त्यामुळे निश्चितच जेव्हा शॉर्टर बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळतात त्यावेळी मात्र तुम्हाला जास्तीत जास्त धावा या धावफलकावरती लगवाव्या लागतील. सुमित गवस यावी न्यू बॅटर. मिस टाइम जरूर झाला स्ट्रोक, परंतु या चेंडूवरती नुकसान होऊ शकलेलं नाहीये. लेग बाईसचा इशारा जरूर येतोय पंचांच्या माध्यमातून. मग खेळायचा तो ऑन साईडला, परंतु टाइम करू शकलेले नाहीयेत. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सोहमने यावी काय केलं, सोहमने यावी पेस काढून घेतला, गती काढून घेतली चेंडू मधील. आणि पहिल्या चेंडूवरती पहिला चेंडू फेस करताना अशा प्रकारचा चेंडू येईल याची अपेक्षाच कुठल्या फलंदाजाने केली नसेल. अशा प्रकारे केवळ आपल्या टॅलेंटच्या माध्यमातून नाही तर मित्रांनो सोहम इथे इम्प्रेस करतोय आपल्या चातुर्याच्या माध्यमातून देखील. पहा, तुमच्याकडे अस्त्र असणं एक गोष्ट असते, परंतु ते अस्त्र असताना त्यांचा योग्य क्षणी योग्य प्रकारे उपयोग करणं हे महत्त्वाचं आहे. आपल्याकडे असलेला तुरुपचा एका कधी गाडायचा आहे, बादशाह कधी गाडायचा आहे, तो कधी फेकायचा आहे हे देखील माहीत असणं एक कसब असतं. ते कसब सोहमच्या माध्यमातून आपण पाहतो. दॅट्स कॉल्ड द मॅच्युरिटी. ती मॅच्युरिटी पाहायला मिळते सोहमच्या माध्यमातून. धावसंख्या 24-24. यावी ऑर्करचा प्रयत्न, खोलवर डबाचा चेंडू, नॉस्टॉकिंग एंडला. तिकडे बॅकअप कोणी नव्हता, कव्हर कोणी केलं नव्हतं. ही चूक आपल्याला पाहायला मिळाली. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी, एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक होता, जे बॅकअप करू शकले असते, थोडे यशांच्या जवळ असते तर कदाचित इथे विकेटची संधी निर्माण होऊ शकली असते. मित्रांनो, बा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. कव्हर करणं, मग स्ट्राईक एंडच्या यष्टी असतील अथवा नॉन स्ट्रायकिंग एंडच्या यष्टी असतील, या कव्हर करणं काम असतं तिथे असणाऱ्या क्षेत्ररक्षकांचं, जे जवळ क्षेत्ररक्षण करतात. मोस्ट ऑफ नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहिजे झालं तर मिड ऑफ असेल, मिड ऑन असेल अथवा मिड विकेट किंवा निश्चितच आपण पाहतो कव्हर रिजन, एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये जे क्षेत्ररक्षक असतात ते कव्हरच्या दिशेने येत, कव्हर करण्यासाठी येत असतात, परंतु ते पाहायला मिळालं नाही. पुन्हा एकदा एक फ्लिक हलक्या हाताने आपल्याला पाहायला मिळतोय. यावी मात्र सिंगल डबलच्या माध्यमातून धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय. रिस्क घेतली जात नाहीये. सोहमचा स्पेल खेळून काढण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय यावी 26 धावा, 26 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त, 3 गडी बाद, 26 धावा धावफलकावरती. यानंतर आपण वळणार आहोत लगेचच मित्रांनो ड्रिंक्स ब्रेककडे. केवळ 2 मिनिटाचा असेल हा ड्रिंक्स ब्रेक, याची नोंद घ्या. धावसंख्या धावफलकावरती 26, 3 गडी बाद, टीम आर्यन 11.
धन्यवाद. तर आदित्य जरूर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक 4 घेऊन. तत्पूर्वी आपण वळतोय दोन्ही संघांच्या प्लेइंग 11कडे. तर आर्यन 11 संघाची प्लेइंग 11 आमच्यापर्यंत पोहोचली आहे. कॅप्टन पॅट्रिक महिदाला आपण पाहतो, सौरव भंडारे, मंगेश वाघ, सुधीर मिश्रा, अमय महामुनी, त्याचबरोबर आपण पाहतोय विनोद पंडेरे, सुमित गवस, महेश सावंत, मनाल जाधव आणि त्याचसोबतच आशिष सिंग, ओमकार अदमाने. ही अशा प्रकारची प्लेइंग 11 आपल्याला पाहायला मिळते आर्यन 11 संघाची. 3 षटकाचा मित्रांनो खेळ झाला समाप्त. 26 धावफलकावरती आपण पाहतोय जरूर. आणि निश्चितच 3 गडी गमावले त्या ठिकाणी आर्यन 11 संघाने. पहिला चेंडू आकुटबाचा चेंडू होता. खूप चांगल्या प्रकारे पुल केला या चेंडूवरती. पाहूया या चेंडूवरती किती धावा मिळत आहेत. बिहाइंड द विकेट आहे ते डिक्लेअर झोन, परंतु उर्वरित 3 क्षेत्र असणार आहेत ते आपल्याला सीमारेषेसाठी अर्थातच चौकार आणि षटकारांसाठी. परंतु यावी यस येतोय पंचांचा इशारा डिक्लेअर. 1 धाव त्या ठिकाणी घोषित स्वरूपात मिळेल. बिहाइंड द विकेट मोठं आपण पाहतो क्षेत्र आहे, जी ठिकाणी आपण पाहू शकतो बॅकवर्ड थर्ड मॅन रिजन पासून ते अगदी बॅकवर्ड फाईन लेग रिजन पर्यंतचं क्षेत्र जे आपल्याला पाहायला मिळतं घोषांकित क्षेत्र आहे, त्या ठिकाणी केवळ 1 किंवा 2 धावा घोषित स्वरूपात आपल्याला प्राप्त होऊ शकतात. अन्यथा उर्वरित फ्रंट ऑफ द विकेट आपण पाहू शकतो स्क्वेअर ऑफ द विकेट निश्चितच अगदी पॉईंट रिजन पासून ते स्क्वेअर लेग रिजन पर्यंत तुम्ही षटकार चौकार खेचू शकता, जी नामी संधी तुम्हाला प्राप्त होऊ शकते. त्यामुळे शॉट सिलेक्शन हे देखील एक महत्त्वाचा पार्ट असणार आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. चांगला फटका पाहायला मिळतो मिड विकेट झोन मध्ये. चेंडू हवेत आहे आणि यावेळी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असणार आहेत, प्रयत्न करतायत आणि तद्वर 2 धावा. पा काय किती मोठी चूक पाहायला मिळते बा. कुठलेही त्या ठिकाणी यष्टीरक्षकांना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अंदाज नव्हता. पंचाचा निर्णय काय येतो या ठिकाणी. मी विनंती करतोय वारंवार, चला खेळाडू त्या ठिकाणी बसलेत, आपण त्या ठिकाणी उठायचं आहे. जे आमचे खेळाडू आहेत स्वयंसेवक आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे, त्यांना संदेश पोहोचवायचा आहे. आणि आयोजन समिती जर कोणत्याही टीम मधील खेळाडू असतील तर तुम्ही विशेषतः लक्ष द्या आणि कारवाईच्या दृष्टीने विचार देखील करू शकता. पंचांचा निर्णय या झेडीचा बाउंड्री. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. हाफ वॉली चेंडू होता, खराब चेंडू होता, त्याचा पुरेपूर समाचार घेतला. मिड विकेट झोन मध्ये एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला संपूर्ण 4 धावांसहित सौरभच्या बॅट मधून. या 4 धावांचा चांगला फटका पाहायला मिळतो मिड विकेट झोन मध्ये. चेंडू हवेत आहे. 30 या धावसंख्येवरती 3 गडी बाद 31 धावा. आपल्या संघाची खिंड इथे लढवताना एकाकी पाहायला मिळतोय तो सौरभ. त्याला साथ देण्याची आवश्यकता असणार आहे या ठिकाणी इतर फलंदाजांना. तर दुसऱ्या बाजूला सौरभ पुन्हा एकदा सज्ज. खोलवा टप्पाचा चेंडू यावी डिफेन्स केला खूप चांगल्या प्रकारे. अशा प्रकारचे चेंडू अजूनही आपण पाहतो गेली कित्येक वर्ष, जवळजवळ शतकापेक्षा जास्त वर्ष झालं हे क्रिकेट खेळलं जात आहे, परंतु अजूनही अगदी चांगल्या यॉर्करला पर्याय उत्तर प्राप्त झालेले नाहीये. तुमचा हेलिकॉप्टर फटका देखील खेळण्यासाठी हलकीशी वीट लागते, परंतु जर यॉर्कर चांगला असेल तर त्यावरती फटका खेळता येत नाही. हे आपल्याला वारंवार पाहायला मिळतं आणि हेच आपण पाहतोय यावी गोलंदाज आदित्यच्या माध्यमातून. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो काव कॉर्नर झोन मध्ये. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये स्ट्रेट इन टू दी बास्केट. फ्री होम डिलिव्हरी. यावेळी मात्र माघारी परतावा लागतात सौरभला. एक चांगली इनिंग जरूर पाहायला मिळाली, परंतु या इनिंगला पेस करत असताना हलकीशी रिस्क घ्यावी लागली आणि त्यामध्ये आपण पाहतो यावी असफल अयशस्वी ठरताना फलंदाज सौरभ. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो काव कॉर्नर. फलंदाज बाद होतोय. 4था टीम आर्यन 11 ला लागतोय. धक्का क्रमांक 4. तर सौरभ जरूर बाद झालेत. नवीन फलंदाज पॅट्रिक लक्षात घ्या 1 मिनिटांचा अवधी असतो. जर 1 मिनिटात आपण बॅटिंग मागवरती आला नाही तर टाइम आउट हा देखील दिला जाऊ शकतो. प्रत्येक हातामध्ये खेळाडूंनी संघनायकांनी याची दक्षता बाळगा. तुम्ही वेळेत या. लक्षात घ्या तुमच्या माहितीसाठी एंजेलो मॅथ्यूज श्रीलंका संघाचा खेळाडू ज्याला टाइम आउट स्वरूपात बाद दिलं गेलं होतं. पंच आपले आहे त्या ठिकाणी, याची देखील नोंद घ्या. पॅट्रिक येतात स्वतः या ठिकाणी, स्वतः संघनायक यावी. लेफ्ट हँडरला रिप्लेस करताना एक लेफ्ट हँडर
पुन्हा एकदा खोलवर डब्बाचा चेंडू, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल या ठिकाणी सोहमचं, शुभमचं आणि आता मात्र आदित्यचं देखील. टाईट लाईन अँड लेंथ, कुठल्या प्रकारची हात खोलण्याची संधी दिली जात नाहीये. एकात दुसरा अपवाद वगळता सर्वच्या सर्व गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे. आपल्या रणनीतीला निश्चितच साजेशी अशी गोलंदाजी केली आहे आणि कुठल्या प्रकारे हात खोलू दिलेले नाहीयेत. फलंदाजांना अगदी जखडून ठेवलाय, त्यांच्या पायामध्ये जणू काही बेड्या ठोकल्यात अशा प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. 32 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4 गडी गमावलेत आतापर्यंत. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दिस ओव्हर, शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे या षटक क्रमांक 4 मधील. आदित्य पुन्हा एकदा द विकेट, वन मोर टाइम. वाईट यॉर्करचा प्रयत्न झालाय सक्सेसफुल. टॉट बॉलने केले या षटकाची देखील सांगता. मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक करावं लागेल. आदित्यचं देखील यश देखील प्राप्त केलं, किफायतशीर देखील राहिला. 4 षटकांचा खेळ इथे होतोय समाप्त. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे ती केवळ 32 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात, माफ करा 3 गड्यांच्या मोबदल्यात टीम आदित्य आर्यन 11, माफ करा आर्यन 11 सुरेख. रोहित येतात शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी. नेक्स्ट मॅच साठी देखील तयारी करायचं आपण. नेक्स्ट मॅच कडे लगेचच टॉस कडे वळणार आहोत आपण. मी विनंती करेन मिड इनिंग मध्ये दोन्ही कॅप्टन्सने यायचं टॉस साठी. मॅच नंबर 3 डॉक्टर खाडे 11 विरुद्ध विपुल दोशी 11. डॉक्टर खाडे 11 विरुद्ध विपुल दोशी 11 दोन्ही संघांच्या संघानायक टॉस साठी या. त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये विनंती असेल. शेवटचं आणि अंतिम षटक ज्याकडे आपण वळतोय मित्रांनो. GPL ज्याचा आनंद आपण घेतोय, ज्याचा अनुभव आपण घेतोय. अर्थातच मित्रांनो या संपूर्ण स्पर्धेमागे एक भक्कम असा पाठिंबा आपल्याला पाहायला मिळतो. तो सन्माननीय माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी साहेब यांचा आम्ही विशेष आभारी असणार आहोत. दिवसार्थ स्वरूपातील ही पहिली स्पर्धा. लक्षात घ्या मराठा वॉरियर्स, मोमेंटम आपल्या संघाच्या बाजूनी आहे. जेव्हा मोमेंटम आपल्या संघाच्या बाजूने असतं ना, तेव्हा खेळ जेवढा लवकर होईल तेवढा लवकर पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा असतो. अन्यथा एखादा ब्रेक, लॉंग ब्रेक आपल्या संघाच्या बाजूने असलेलं मोमेंटम ब्रेक करू शकतं आणि ते शिफ्ट होताना आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळतं. याचं सर्वाधिक मोठं उदाहरण जर तुम्हाला पाहायचं आहे तर निश्चितच नुकताच झालेला T20 वर्ल्ड कप, ज्यामध्ये शेवटचा अंतिम सामना भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका हे सर्वात मोठं उदाहरण आहे. पहिला चेंडू अगदी अचूक टप्प्यावरती पाहायला मिळतोय. जागेवरून घेण्याचा प्रयत्न, परंतु या बाउन्सला कव्हर करू शकले नाहीयेत. त्याचा तितकासा अंदाज आलेला नाहीये. अनेक वेळा आपण युजली जनरली आपण मुंबईमध्ये पाहत असतो की खेळपट्टीच्या मातीच्या खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळतात, परंतु यावेळी सिमेंटची खेळपट्टी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे निश्चितच या सिमेंटच्या खेळपट्टीवरती आपल्याला चेंडू अनेक वेळा स्किट होताना पाहायला मिळतो, बाउन्स चांगला मिळताना पाहायला मिळतो, परंतु त्याला टॅकल करणं देखील तेवढंच महत्त्वाचं राहील. यावेळी मिस जजमेंट मैदानाच्या आतमध्ये खेळाडूकडून क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळते. सिंगलला इथे कन्वर्ट केलंय 2 धावेमध्ये, एक चांगलं दृश्य. आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक देखील पुढे जाताना आपण पाहणार आहोत. जाऊन पोहोचेल तो यावेळी 34 या धावसंख्येवरती. 34 धावा, एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचायचं आहे. कमीत कमी या ठिकाणी 45 ते 50 धावांचा टार्गेट ठेवावा लागेल, लक्ष समोर ठेवावा लागेल, परंतु त्यासाठीचा प्रयत्न करावा लागेल. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 4 चेंडूंमध्ये कमीत कमी 2 मोठे फटके येणं महत्वाचं. परंतु खूप चांगली लेंथ आपण पाहतोय. हार्ड लेंथ इथे हिट केली जाते, ज्याला आपण टेस्ट मॅच लेंथ म्हणतो त्या प्रकारची लेंथ हिट केली जाते. बॅकफुटवरती खेळलं जातं या ठिकाणी. या देखील चेंडूवरती येते ती 1 धाव. सुमित पॅट्रिकच्या माध्यमातून 1 धाव घेतली जाते. सुमित येथील यावेळी स्ट्रायकिंग एंडला 3 चेंडू फेस केलेत, केवळ 1 धाव त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत घेतली जाते. 35 धावा धावफलकावरती. फोर्स 1 यांचा थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. लाईव्ह टेलिकास्ट, नीट अँड क्लीन, तेवढाच टेलिकास्ट. खूप चांगलं वर्क आमच्या कॅमेरामॅन, त्यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू. GPL ची संपूर्ण आयोजन समिती प्रत्येक गोष्टीचा घेतलेली काळजी. मग निश्चितच आपण पाहतो ड्रिंक्स ब्रेक. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पाहायला मिळाला. फुलर लेनचा चेंडू अपेक्षित नव्हता.
इथे काहीसा निराश करताना सुमित आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 चेंडू फेस केलेत परंतु केवळ 1 धाव त्याच्या बॅटमधून आली आहे. डेथ ओव्हरमध्ये, स्लॉगिंग ओव्हर्समध्ये अशा प्रकारचं प्रदर्शन आपल्या संघाचा मोराल नेहमीच खाली घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतं. परंतु यावेळी मोमेंटम मराठा वॉरियर्स संघाच्या बाजूने पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू स्टेप आउट घेण्याचा प्रयत्न, यावेळी संधी होती यष्टीरक्षकाकडे. संधीचं सोनं झालेलं नाहीये, संधी गमावली आहे परंतु नुकसान देखील होताना पाहायला मिळत नाही. येतोय लगातारचा दुसरा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉलला इथे मात्र सोन्याची किंमत आहे. शेवटच्या क्षणी अंतिम षटकामध्ये येणारे डॉट बॉल नेहमीच हेल्पफुल ठरतात, कारगर ठरतात आपल्या संघासाठी आणि ते काम करताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी गोलंदाज रोहित अफलातून शेवटच्या चेंडूवरती पुल जरूर केलाय. क्षेत्ररक्षकाकडून हलकीशी मिसफिल्ड पाहायला मिळते. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या प्रयत्नात मात्र फलंदाज होतील धाव बाद. विकेट येते. 14 गडी गमावत आहेत शेवटच्या चेंडूवरती. 5 षटकांचा खेळ झालाय समाप्त. शेवट 5 षटकांनी जरूर केलाय. क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळते 36 धावा. 1 धाव पूर्ण होते. 4 गड्यांचा प्रयत्न आर्यन 11 या संघाच्या माध्यमातून. तर विजयासाठी इथे लक्ष प्रस्थापित करण्यात आलंय ते मराठा वॉरियर्स संघासमोर ते तब्बल 37 धावसंख्येचं. चला मराठा वॉरियर्स संघ, विनंती असेल लवकरात लवकर आपण डगआउट मध्ये जायचंय. आपले दोन्ही बॅटर्स तयारीत ठेवायचे. दुसऱ्या बाजूला आर्यन 11 लवकरात लवकर मैदानाच्या आणि फिल्डिंग लावून घ्यायची आहे, सेट करून घ्यायची आहे. सेकंड इनिंगला आपण लगेचच करणार आहोत सुरुवात. ज्या ठिकाणी लक्ष असणार आहे ते तब्बल 37 धावसंख्येचं. तर नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचं आहे दोन्ही संघांना. मी विनंती करेन डॉक्टर खाडे 11 आणि विपुल दोशी 11. विपुल दोशी 11, डॉक्टर खाडे 11 टॉस साठी या दोरीत. मी मान्यवरांना देखील विनंती करेन आपण देखील या टॉस साठी. नेक्स्ट मॅच टॉस साठी आहे त्वरित आणि पंचांना नवीन चेंडूची देखील उपलब्धता करून द्यायची आहे. अमोलजी इंदुलकर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतो या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा. चला एका बाजूला विपुल दोशी 11 आपल्याला पाहायला मिळतील तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत डॉक्टर खाडे 11. अमोल इंदुलकर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय या ठिकाणी मित्रांनो. हेड इज अ कॉल, इट इज अ टेल. सो निश्चितच नाणेफेकीचा कौल लागलाय तो डॉक्टर खाडे 11 संघाच्या बाजूने. निर्णय काय असेल? आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्यामागे काही विशेष कारण अथवा आतापर्यंत झालेले दोन्ही सामने आपण पाहिलेत? क्षेत्ररक्षण करण्याचे कारण म्हणजे समोरची टीम आमच्यापेक्षा थोडी स्ट्रॉंग आहे तर त्यांना आम्ही कमीत कमी स्कोअरमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की समोरची टीम स्ट्रॉंग आहे, अर्थातच जर समोरची टीम स्ट्रॉंग आहे तर त्यांना तुम्ही प्रथम संधी देताय. जर दुर्दैवाने त्या संघाच्या माध्यमातून खूप चांगला स्कोर धावफलकावरती लागला तर नंतर तुमच्या स्ट्रॅटेजीज आणि प्लॅन काय असतील? आमच्याकडे चेस करणारे चांगले फलंदाज आहेत. सो तुम्ही तुमच्या फलंदाजांवर विश्वास ठेवलाय आणि त्यामुळे चेसचा निर्णय ते घेण्यात आलाय. निश्चितच विपुल दोशी संघाचे संघनायक देखील आपल्या सोबत आहेत. काय सांगाल प्रथमतः या संपूर्ण आयोजनाविषयी आणि कितपत एक्सायटेड आहात या संपूर्ण स्पर्धेत खेळण्यासाठी? नक्कीच आम्ही भरपूर मेहनत केली. मागच्या 1-2 महिन्यापासूनच करतोय. मी पण या कमिटीचाच पार्ट आहे. बट नक्कीच खूप मेहनत केली आहे सगळ्याच पोरांनी. तर आम्ही आशा करतो हे 2 दिवस अजूनच चांगले होतील आणि लोकांचे तसेच प्रतिसाद मिळेल आम्हाला. शुभेच्छा असतील आपल्याला देखील. दोन्ही संघांना मित्रांनो शुभेच्छा असणार आहे. त्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल झालाय. डॉक्टर खाडे 11 संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल या ठिकाणी लागला जातोय आणि नाणेफेक जिंकत त्यांच्या माध्यमातून प्रथम क्षेत्ररक्षणाचा केलाय स्वीकार. कुठे जाऊ नका, पाहत राहा, आनंद घ्या GPL सीझन 1चा. थँक्यू. प्रथमेश चेक. थँक्यू. 37 धावसंख्येचं लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलं मित्रांनो. पहा लक्ष मित्रांनो तितकं मोठं जरी नसेल तरी मात्र ते कठीण बनवलं जाऊ शकतं. अनेक वेळा आपण क्रिकेटमध्ये पाहिलंय जे लो स्कोरिंग टार्गेट्स असतात ना मित्रांनो बरेचसे ट्रिकी ठरतात.
जर सुरुवातीच्या क्षणाला अर्ली ब्रेक थ्रूज मिळाले तर निश्चितच त्या सामन्यामध्ये इंटरेस्ट आणि रंजकता निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळी सलामीसाठी फलंदाज सज्ज असणारा टीम मराठा वॉरियर्स संघासाठी अमर आणि त्याच्या साथीला मोनू. तर गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय स्वतः मंगेश यांना. लक्ष आहे 37 धावांचं. पहिला चेंडू फुल टॉस आणि या फुल टॉसला कन्वर्ट केलंय बिग मध्ये. येतोय पहिल्या चेंडूवरती GPL षटकार. व्हॉट अ स्टार्ट. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती ज्या प्रकारची सुरुवात झाली, पुन्हा एकदा आठवण झाली मला पहिल्या मॅचची आणि संगनायक पाटकर यांची. अवधूत पाटकरला देखील अशाच प्रकारचे काही गिफ्ट्स मिळाले होते. त्या गिफ्टचा त्यांनी मात्र आनंदाने स्वीकार केला आणि त्याच प्रकारे यावेळी अमर देखील त्याच प्रकारे आनंदाने स्वीकार करत असताना फुल टॉस. मित्रांनो चुका होतात, मित्रांनो नो डाऊट चुका होताना आपल्याला अनेक वेळा पाहतात, परंतु चुका सुधारण्याचं काम देखील आपलं आहे. त्यामुळे चुका सुधाराव्या लागतील अगदी योग्य वेळेत. नेक्स्ट मॅचसाठी देखील तयारीत राहा मित्रांनो. आणि लक्षात घ्या मित्रांनो, अंतिम क्षणी या संपूर्ण स्पर्धेच्या तुम्हाला तुमचा नेट रन रेट हा देखील तेवढाच महत्वाचा फॅक्टर ठरणार आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मिड विकेट झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. इधर सर्कल क्लिअर करत असताना चेंडू जातोय डीप मध्ये. एक धाव इथे पूर्ण केली जाते आणि एका धाव्यावरती समाधान मानावं लागेल. क्षेत्ररक्षण खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळालं, दर्जेदार त्या ठिकाणी पाहायला मिळालं. पॉवर प्लेचं असणारं षटक. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, चांगला इंटेंट दाखवावा लागेल. जास्तीत जास्त धावा करत असताना एक टोन सेट करावा लागेल, त्याचा प्रयत्न. यावेळी कट केलाय चेंडूला फ्लाइंग स्लिपच्या दिशेने. एक धाव त्या ठिकाणी अर्जित आणि एका धावाच्या माध्यमातून स्ट्राईक इथे रोटेट करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला अमर, दुसऱ्या बाजूला मोनू. एक स्ट्रॅटेजी, एक रणनीती जरूर बनवून घेऊन आलेत. ज्या ठिकाणी आपण पाहिलं रिस्क फ्री क्रिकेट कदाचित खेळण्याचा प्रयत्न असेल. मोनूला ज्या ठिकाणी संधी मिळाली मोनूने त्याचं सोनं गेलं. निश्चितच दुसरा प्रयत्न, दुसऱ्या चेंडूवरती देखील फटका खेळण्याचा प्रयत्न मानस तो पाहायला मिळाला. यावेळी चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न फ्लिक केलाय नॉस्ट्रिंग एंडला, डायरेक्ट हिट. आणि इथे मात्र आपण पाहणार आहोत पंचाचा निर्णय काय येतोय. तर नाही, तर पंचाचा निर्णय नॉट आउट आलाय. निश्चितच चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. एकाच सेक्शन मध्ये पिकअप आणि थ्रो आपण पाहिला, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय मोनू सुरक्षितरित्या आपल्या क्रीज मध्ये आहेत. नाबादचा निर्णय देखील आलेला आपण पाहतोय. एक धाव फलकात जरूर अर्जित होते. 9 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत विदाउट एनी लॉस. या चेंडूवरती पुन्हा एक चांगला प्रयत्न. मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करते चेंडूला, परंतु खराब थ्रो. कव्हर त्या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळाला, परंतु थोडं जरा थोडासा खराब. निश्चितच नर्व्स असतील, प्रत्येक खेळाडू एक्साइटेड असतो, उत्साहाने भरलेला असतो अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये खेळत असताना. थोडीशी हलकीशी घाई ते सुरुवातीचे निश्चितच आपण पाहतो. बटरफ्लाईज इन द स्टमक आपल्याला पाहायला मिळतात. स्वेट चेंडू, यावेळी मात्र एक स्वेट चेंडू येतोय, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मित्रांनो मराठा वॉरियर्स संघाने काय केलं, संपूर्ण इनिंग मध्ये मराठा वॉरियर्स संघाच्या कोणत्याही गोलंदाजाकडून एकही स्वर चेंडू पाहायला मिळाला नाही, अतिरिक्त धाव दिली गेली नाही, डिसिप्लिन पाहायला मिळालं, शिस्त आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच प्रकारची शिस्तीची ते अपेक्षा असतील सेकंड इनिंग मध्ये देखील. अप्रतिम फटका इन दी स्लॉट आणि चेंडू जाईल आउट ऑफ दी प्लॉट. षटकार GPL मॅक्सिमम येताना आपल्याला पाहायला मिळतो. यावी पुन्हा एकदा निश्चितच यावी आपल्याला पाहायला मिळेल अमरच्या बॅटमधून. व्हाट अ हिट. आणि या 6 धावांसहित आपण पाहतोय धाव फलक जाऊन पोहोचलाय तो तब्बल 17 या धावसंख्येवरती. आणि खऱ्या अर्थाने म्हणावा लागेल आता बनलेत हे दोन्ही बॅटर्स टीम RN11 संघासाठी मोठा खतरा. ज्या प्रकारची सुरुवात केली आहे, षटकाराने स्टार्ट आणि षटकाराने एंड होत असताना या षटकाचा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय तो योगायोग. मित्रांनो सुरुवात कोणताही आपण नेहमीच म्हणतो ना, वेल बिगन इज अ हाफ डन. जर सुरुवात चांगली झाली तर तुमचं अर्ध अधिक काम तिकडे सोपं झालेलं पाहायला मिळतं, पूर्ण झालेलं पाहायला मिळतं. तेच इथे करताना ही दोन्ही बॅटर्स मराठा वॉरियर्स संघाच्या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने इम्प्रेस केलं. एकही एक्स्ट्रा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली नाही. अगदी डिसिप्लिन टाईट लाईन अँड लेंथ आपण पाहिली. फलंदाजांना जखडून ठेवलं, मोठे फटके खेळू दिले नाहीयेत आणि रेग्युलर इंटरव्हल्स वरती विकेट्स घेताना पाहायला मिळाले. त्याची परिणिती आपण पाहिली. ज्या प्रकारची धावसंख्येला गती अपेक्षित होती ती गती प्राप्त करू शकले नाहीत. एक्सलेट करण्याचा प्रयत्न जेव्हा केला त्यावेळी विकेट प्राप्त झाली
आणि अशाच प्रकारचा काहीचा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल टीम आर्यन 11 संघाला जर कमबॅक करायचं आहे. सर्वाधिक महत्त्वाचं काय असेल, तुम्हाला विकेट्स घ्यावे लागतील, ब्रेक थ्रू मिळवावे लागतील आणि ते देखील सक्सेसिव्ह ब्रेक थ्रूज आले, विकेट्स आले तर निश्चितच या मॅचमध्ये या ठिकाणून देखील कमबॅक होऊ शकतं. मित्रांनो रिक्वायरमेंट आता मात्र 5.00चा पाहायला मिळतोय. 17 धावा धावफलकावरती, तब्बल 37 धावांचं लक्ष आहे. 20 धावा अजूनही आवश्यक असतील विजयासाठी. येणारे चेंडू शिल्लक असतील 24, अर्थातच 4 षटकांचा खेळ असेल शिल्लक. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत स्वतः संघनायक पॅट्रिक. टीम आर्यन 11 संघासाठी सुरेख चेंडू यावी पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडर गोलंदाजाला एक चांगला नॅचरल अँगल प्राप्त होत असतो राईट हँडर फलंदाजांच्या अगेन्स्ट, त्याचा पुरेपूर वापर केला जातोय. त्या अँगलने विशिष्ट अँगलने आपण पाहतोय उजव्या हाताच्या फलंदाजापासून हलकीशी लाईन ही दूरवर ठेवली जाते. टप्पा देखील दूरवरचा ठेवला गेला, ज्याला आपण शॉट ऑफ गुड लेंथ म्हणतो. त्या प्रकारे त्या ठिकाणी टाकला गेलेला टप्पा आपल्याला पाहायला मिळाला, जो सक्सेसफुली आपण पाहतोय डॉट बॉल हाताळण्यासाठी मदतगार ठरताना आपण पाहतोय. निश्चितच डॉट बॉलने सुरुवात केली पॅट्रिकने. डॉट बॉल पर्सेंटेज वाढवावं लागेल, वारंवार तुम्हाला डॉट बॉल्स हाताळावे लागतील, विकेटसाठी प्रेशर तयार करावं लागेल, निर्माण करावं लागेल. यावेळी बॉटम चा चांगला उपयोग, चेंडूला खेळून काढला जात आहे मिड विकेट झोन मध्ये. बिग हिट, GPL षटकार. बॉल द्यायचा विनंती असेल समिती. तर या षटकारानंतर मित्रांनो धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 23 या धावसंख्या होती. पहा पहिला चेंडू अगदी योग्य टप्प्यावरती, तदनंतर हलकीशी चूक पाहायला मिळाली. फुलर लेथ पद्धतीचा चेंडू, ओव्हर पिच चेंडू, ज्याच्यावरती मात्र मोनू यांनी तडाखा दिला, तुटून पडले. आणि या 6 धावांसहित धावफलक जात होतो यावेळी 23 या धावसंख्येवरती. त्याला सुरुवात मात्र दमदार झाली आहे मराठा वॉरियर संघाच्या माध्यमातून. अगदी नावाला साजेशी अशी सुरुवात आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने वॉर करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले, परंतु या हा सामना कुठेतरी एकाकी जातोय का, एकतर्फी होतोय का, अशा प्रकारचं दृश्य सध्याच्या घडीला मैदानात पाहायला मिळतंय. पाहूया पॅट्रिक या ठिकाणाहून करतील का कमबॅक, मिळेल का विकेट, देतील का ब्रेक थ्रू आपल्या संघासाठी. तर दुसऱ्या बाजूला मोनू ऑन स्ट्रायकिंग एंड आहे, त्यांच्या बॅटमधून अजून एक तडाखे बंद फटका पाहायला मिळतोय का हे देखील पाहणं महत्वाचं. कोलवार डब्बाचा चेंडू, बॉटमॅनचा खूप चांगला उपयोग, चेंडूला खेळून काढला जात आहे काव कॉर्नर झोन मध्ये. 4 धावांसाठी अजून एक मोठा फटका. कधी हवाई सफर करताना चेंडू पाहायला मिळतोय, कधी अलॉंग द कार्पेट, परंतु चेंडू पार करतोय ती बाउंड्री लाईन आणि या मोठ्या फटक्यांसहित आपल्याला पाहायला मिळतंय. धाव फलक मात्र आता मुंबईतील टॅक्सीच्या मीटर प्रमाणे मात्र अधिक आणि अधिक वेगाने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय यावी 27 धावा. मी विनंती करेन इलेक्ट्रिशियन लाईट्स ऑफ करायचे आहेत. इलेक्ट्रिशियन चेकिंग करा, परंतु मॅच चालू असताना दरम्यान नको, विनंती असेल. इलेक्ट्रिशियन लाईट्स ऑफ करायचे आहेत. सत्तावीस धावा धाव फलकावरी, 10 धावांची आवश्यकता या ठिकाणाहून. पॅट्रिक वरती देखील हल्ला चढवला गेलाय. यावेळी मात्र सन्मान दिलाय चांगला चेंडूला. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला, हलकासा वाईट ठेवला होता चेंडूला. बॅटचा फेस ओपन करत असताना पॉईंटच्या दिशेने, पॉईंटच्या दरम्यान केवळ दिशा दाखवली. एक धाव इथे अर्चित, स्ट्राईक रोटेट केली जाते आणि यानंतर मात्र स्ट्रायकिंग एंड आपल्याला अमर पाहायला मिळतील. धावसंख्या धाव फलकावरती 28. अमर वैयक्तिक 4 चेंडू फेस केलेत, 14 धावा त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. तर मोनू 6 चेंडू फेस केलेत आणि त्यांच्या बॅटमधून 13 धावांची खेळी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. तर पॅट्रिक शेवटचे 2 चेंडू शिल्लक, आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात. 28 धावा धाव फलकावरती, 20 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 9 धावांची आवश्यकता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, स्वतः पॅट्रिक येत आहेत आणि इथे मात्र कॅच होते ड्रॉप. प्रयत्न खूप चांगल्या प्रकारचा होता, परंतु अंतिम क्षणी
स्वतःला बॅलन्स करू शकलेले नाही आहेत आणि यावेळी मात्र ही कॅच होते ड्रॉप. स्वतःच्या फॉलो थ्रूवरती अशा प्रकारचे कॅच घेणं कठीण असतं, परंतु तुम्ही जेव्हा GPL सारखी एक दर्जेदार स्पर्धा खेळत आहात त्यावेळी मात्र तुम्हाला तुमचा देखील दर्जा हा वर घेऊन यावा लागतो. दरम्यान एक धाव पूर्ण होईल, एका धावेच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावी 29 या धावसंख्येवरती. 29 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. शेवटचा चेंडू या षटकातील. आतापर्यंत 12 धावा पॅट्रिक यांच्या माध्यमातून खर्च केल्या आहेत. स्ट्रायकिंग एंडला मोनू. फ्लिक केला जातोय चेंडूला. लॉंग स्टॉप रिजनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला जरूर. त्या ठिकाणी एक धाव अर्जित. एका धावेने षटकाचे होते सांगता. अंतिम क्षणी पॅट्रिकने कमबॅक जरूर केलं, परंतु विकेट येऊ शकलेली नाही या देखील षटकात. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय टीम मराठा वॉरियर्स संघाच्या माध्यमातून ते तब्बल 30 धावा, 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. मित्रांनो, तिसऱ्या षटकानंतर आपल्याला पाहायला मिळतो तो ड्रिंक्स ब्रेक. जर या षटकात कमीत कमी 7 धावा आल्या तर तो ड्रिंक्स ब्रेक आपल्याला टाळता येऊ शकेल आणि तो मॅचच्या दरम्यानचा ब्रेक देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो. परंतु काय घडेल काय बिघडेल हे जरूर आपण पाहणार आहोत. एखादा गोलंदाज जेवण इथे कमबॅक करून देईल का आर्यन 11 संघाला हे देखील पाहणं महत्त्वाचं की दुसऱ्या बाजूने मराठा वॉरियर्स संघाचे हे दोन्ही फलंदाज याच षटकामध्ये हा सामना समाप्त करत एका चांगल्या नेट रन रेटच्या माध्यमातून आपल्या नावासमोर 2 गुण प्राप्त करताना पाहायला मिळतात का, हे देखील महत्त्वाचं असणार आहे. नेक्स्ट मॅचसाठी तयारीत राहा. टीम विपुल जोशी 11 आणि डॉक्टर खाडे 11 दोन्ही संघांना आमच्या शुभेच्छा आहेत. निर्णयाप्रमाणे डॉक्टर खाडे 11 आपल्याला फिल्डिंग लावून घ्यायची आहे जशी ही मॅच समाप्त होईल तशी. चांगला चेंडू पाहायला मिळतो यावी. अंतिम क्षणी हलकासा चेंडू डीप झाला. लुपी यॉकर आपल्याला पाहायला मिळतात अशा प्रकारे आणि त्याच प्रकारचा काहीसा चेंडू पाहायला मिळाला. अंडर द बॉल येण्याचा प्रयत्न जरूर मोनू यांनी केला, परंतु कनेक्शन या ठिकाणी पाहायला मिळालं नाहीये, मिस झाला. डॉट बॉलने या षटकाची सुरुवात केली जाते ती गोलंदाज मनाल यांच्या माध्यमातून. प्रत्येक सामन्यात आतापर्यंत पाहायला मिळाला जो निश्चितच तिसरा गोलंदाज येतो ना तो मित्रांनो त्याने मात्र त्या मॅचमध्ये काहीसा ट्विस्ट निर्माण केला. त्या सामन्यामध्ये त्या डावामध्ये कलाटणी निर्माण केलेली पाहायला मिळते. बरोबर यावी काय घडेल काय बिघडेल, धावाची संधी जरूर आहे आणि इथे मात्र मिसकम्युनिकेशन, ताळमेळीची कमतरता आणि फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन. ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती तो ब्रेक थ्रू आलाय. मराठा वॉरियर्स संघाला लागतोय तो पहिला धक्का. या मॅच मध्ये या ठिकाणाहून काही ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल का हे जरूर पाहणं महत्त्वाचं असणार आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. सोहम येत आहेत. सोहमने गोलंदाजीमध्ये इम्प्रेस केलेत. अष्टपैलू खेळाडू आहेत आपल्या संघासाठी. यावेळी कशा प्रकारची कामगिरी करतील ऍज अ बॅटर म्हणून तर निश्चितच बाद होताना ते आपल्याला पाहायला मिळालेत. मोनू Soham on striking end. Still there is 7 runs required from remaining 16 deliveries. फुल टॉस स्वीप केला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे बाउंड्री लाईन वरती. निश्चितच चेंडूची अडवणूक करतील आणि एक धाव तर दरम्यानच्या कालावधीमध्ये पूर्ण होताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एका धावेच्या माध्यमातून धावफलक पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊन पोहोचेल तो 31 या धावसंख्येवरती आणि सेट बॅटर अमर मात्र यावेळी स्ट्रायकिंग एंडला येतील. मनल आतापर्यंत चांगले षटक 3 चेंडू हाताळलेत. केवळ एक धाव खर्च केली आणि या षटकात एक धावपात स्वरूपात देखील फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. यावेळी मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत आणि 1 मोर विकेट डाऊन. अजून एक गडी इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय अमरच्या स्वरूपात. दोन्ही सलामीचे फलंदाज आता मात्र तंबूच्या दिशेने परतलेले आपल्याला पाहायला मिळतात ते मराठा वॉरियर्स संघाचे. अजून एक धक्का मी नुकताच वर्णन केला उल्लेख केला मित्रांनो. क्रिकेट हा खेळ आहे मुळातच भारी भक्कम अशा अनिश्चिततेने भरलेला. ती अनिश्चितता ती अनसर्टनिटी आपल्याला पाहायला मिळते का मैदानाच्या आतमध्ये हे जरूर महत्वाचं ते पाहायला मिळालं.
दोन्ही सेट बॅटर आता मात्र तंबूच्या दिशेने परतलेत. म्हणेलने या षटकामध्ये काहीसा ट्विस्ट निर्माण करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. 6 धावांची या ठिकाणाहून अजूनही आवश्यकता आहे विजयासाठी. येणारे चेंडू मात्र शिल्लक असणार आहे ते केवळ 14. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हर्षल पहिला चेंडू फुल टॉस मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जातं. गॅप मध्ये घेऊन करण्याचा प्रयत्न. फाईन लेग क्षेत्रामध्ये देखील अगदी फाईन खेळला गेलेला चेंडू पाहायला मिळाला. या चेंडूवरती 2 धावा मात्र क्विकली केल्या जात आहेत कंप्लीट. या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाईल तो यावी तब्बल 33 या धावसंख्येवरती. अजूनही 4 धावांची या ठिकाणाहून असेल आवश्यकता विजयासाठी. या षटकात हा सामना होईल का फिनिश? ॲज अ फिनिशर म्हणून हर्षल या सामन्याला तो फिनिशिंग टच देईल का हे देखील पाहणं महत्वाचं. इंटरेस्टिंग समीकरण जरूर आपल्याला पाहायला मिळाली मागील सामन्यामध्ये, परंतु यावी काहीसा एकतर्फी ठरणारा सामना आपण पाहतोय मराठा वॉरियर्स संघाच्या दिशेने. फुलटॉस परंतु यावेळी लेग बिफोर विकेटसाठीची अपील. पंचांनी अपील फेटाळली आहे. इथे धाव येऊ शकलेली नाहीये, परंतु काहीसा आपण पाहतोय यावी बचावला गेलाय फलंदाज. निश्चितच कुठेतरी बॅटची कडा इथे जरूर चेंडूला लागली असावी. षटक इथे होईल कंप्लीट. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती तब्बल 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 4 धावांची ते मात्र आवश्यकता असणार आहे विजयासाठी. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 12. 2 षटकांचा खेळ शिल्लक आणि 4 धावांची आवश्यकता. चला सामना चालू ठेवायचा आहे. खाली बघा. नवीन गोलंदाजी वाकवरती अमय येताना आपल्याला पाहायला मिळतील. तर सोहम आणि हर्षल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर असणार आहे मराठा वॉरियर्सच्या संघासाठी. तगडी सुरुवात, ताबडतोब तडाखेबंद दमदार अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली अमर आणि मोनू यांच्या माध्यमातून, ज्याने समीकरण बरंच सोपं केलं. मोठा फटका सोहमच्या बॅटमधून येतोय. अगदी ऐटीत खेळला गेलेला फटका, प्युअर टाइम केलेला चेंडू. 1 बाउंड चेंडू जात आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा विनिंग स्ट्रोक फ्रॉम सोहम आणि हा सामना इथे होईल समाप्त. मनपूर्वक अभिनंदन टीम मराठा वॉरियर्स पहिल्याच सामन्यात विजयी होत असताना. तर हार्ड लक, बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच टीम आर्यन 11. तर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच मित्रांनो ठरतोय आता सोहम राणेला ऑफिशियली मॅन ऑफ द मॅच सोहमच राहतो कारण 2 ओव्हर पण टाकले त्यांनी, दोन्ही इकॉनॉमिकल राहिला आणि विकेट घेतली, रन आउट घेतलं आणि नॉट आउट आहे, नॉट आउट पण राहिला आता बाउंड्री लाईन सोहम राणे ना चेक. तर प्लेअर ऑफ द मॅच मित्रांनो ठरतोय तो मराठा वॉरियर्स संघाचा अष्टपैलू खेळाडू ननन दान सोहम राणे. सोहम यायचा आपल्याला विनंती असेल.